Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। घरातून त्या निघत असताना त्यांच्या मातोश्रींनी या ठिकाणी त्यांचं औक्षण केलेलं आहे। भारती पवार मंत्रिपदापर्यंत पोहोचल्या, आता पुन्हा एकदा त्या निवडणुकीच्या मैदानात आहेत। आई म्हणून काय नेमक्या भावना आहेत तुमच्या? बस ती विजयी होईल आणि ती परत मंत्री बनेल, ते कॅबिनेट मंत्री बनेल याची अपेक्षा आहे, याची अपेक्षा आहे। पण एकूणच त्यांचा त्या आता आमच्याशी ज्यावेळेला माध्यमांशी बोलत होते त्यावेळेला थोड्याशा भावूक झाल्या। वडिलांची आठवण, सासऱ्यांची आठवण त्यांना या ठिकाणी झाली, डोळे त्यांचे पाणावले होते। आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे एकूणच या सगळ्या प्रवासामध्ये? एकदम महत्त्वाचा दिवस आहे, खूप महत्त्वाचा आहे। आणि ते फॉर्म भरणार आणि ती विजयी होणार आणि दिल्लीमध्ये जाणार। मी म्हटली ना कॅबिनेट होणार हा माझा आशीर्वाद आहे, स्वतःचा आत्मविश्वास आहे। तो आता वरती भोले बाबा बघेल, मीच भोले बाबाची भक्त आहे बस। पण भारतीताई मंत्रिपदापर्यंत पोहोचल्या आहेत, त्यांचा हा संपूर्ण प्रवास कसा होता, किती संघर्ष होता, काय? जवळून पाहिला मी, तिच्यासोबत राहिलेली, ती काय करते काय बोलते, आमचं संभाषण व्हायचं। ती पूर्ण झोकलेली आहे देशासाठी। मी तिला म्हटलं अगं घर परिवार पोरं मुलं बाळ बघ। नाही आई, देश इंडिया हा माझा परिवार आहे, मला नुसतं माझा परिवार दोन मुलं बघून माझं भागणार नाही, अशी उत्तरं ती देत होती। त्यावेळेला मला कळलं की हिची किती तयारी आहे सेवा करायची, असं मला जाणवलं तिच्या याच्यातून। त्यांनी सांगितलं की बुवा ह्या सगळ्या त्यांच्या प्रवासात परिवाराचा खूप मोठा वाटा आहे। तुम्हाला आता काय वाटतं की आता जे आव्हान आहे किंवा एकूणच जे वातावरण आहे काय नेमकं होऊ शकतं? त्यांचा संघर्ष आतासुद्धा निवडणुकीच्या मैदानात त्या उतरलेल्या आहेत परत? ते काही थोडा कांदा प्रश्नाचा थोडा शेतकरी वर्ग आहे, बाकी काही नाही। तुमच्यासारखे सुशिक्षित लोक आहे, त्यांनी सगळं तिचं काम बघितलेलं आहे। तिने खूप जिल्ह्यासाठी मेहनत घेतलेली आहे, भरपूर आणलेले आहे तिने वरून निधी वगैरे। आणि तुमच्यासारखे जे सुशिक्षित लोक असतील ना ते तिला मतं देणारच। 2 लोक सोडले तर 4 लोकांचं मत तिच्या बाजूने राहणारच, हा मला आत्मविश्वास आहे। कारण मला फोन येतात ना, काय माहिती काय होतं, असं माझं बोलणं काय नाही, बोलतील आणि शेवटच्या वेळेला ते बरोबरच करतील, अशी माझी तरी अपेक्षा इच्छा आहे। खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात। भारतीताई पवार यांच्या मातोश्री आपल्यासोबत होत्या आणि निश्चितपणे यावेळेलासुद्धा भारती पवार यांचा विजय होईल अशाचे आशीर्वाद देखील त्यांनी भारती पवार यांना दिलेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.